ओमकार शेलार इथं आले होते, त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येते। टोटल 30 टी शर्ट त्यांच्या माध्यमातून सामनावीरचे दिले होते। गौरव गोरे यांना विनंती करतो की चला या थोडंसं घाई करायचं। दिलेश शिर्के या पुढे। जे उतेकर सरांच्या माध्यमातून लाभलं त्यांचाही शुभ सन्मान होतोय। दिलेश शिर्केच्या कडून सर्वेश जाधव आणि दिलेश शिर्के यांच्याकडून तो सन्मान होतोय। यूट्यूब लाईव्ह उतेकर सर, चला या आपला हे सन्मान इथे होतोय या स्पर्धेत। या लवकर पटकन। अनिश यादव असतील तिथं या आपण। संदेश शिगवण, महेश पवार, बोला यादव या पुढे। बोला शर्मा सॉरी, साहिल चाके पुढे। राजे 11 आप स्पर्धा बक्षीस समारंभ होऊन द्या, त्यानंतर डिस्कशन करा। नक्कीच पार्टी करणार आहे आपण। योगेंद्र शेळके थोडंसं सायलेंट राहा। संजय मोरे साहेब आपल्याला विनंती असेल की या आपण। साहिल चाके या आपल्या शुभ हस्ते पुढील बक्षीस धीरू यादव असतील, संदेश शिगवण असतील, बोला आधविका डेकोरेशन, रोशन सोनी आपलाही शुभ सन्मान होतोय। साहिल चाके यांच्या शुभ हस्ते। धीरू यादव, बोला शर्मा, बोला वर्मा सॉरी, रोशन सोनी आपला शुभ सन्मान घेऊन जायचं आहे। रोशन सोनी या स्पर्धेसाठी डीजे ऑपरेटिंग म्हणून प्रसाद कदमचं सहकार्य लावले, त्याचाही सन्मान होतोय। चला प्रसाद कदम आणि डीजे फील्ड, चला बोला वर्मा आणि या स्पर्धेसाठी जे संघ मालक आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले होते, संजय मोरे आणि आत्माराम डांगरे, आपल्याला विनंती असेल की आपण याचे सन्माननीय विजय लिरके साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे। सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेसाठी दे ना। संघ मालक लाभले होते, विशेष सहकार्य संजय मोरे साहेबांचं या स्पर्धेसाठी लाभलं। आणि नेहमी संजय मोरे साहेबांचं क्रिकेटची स्पर्धा असेल तर ते समावेश असतात, असंच समावेश आपण यावेळी पुढे लावाल। शिवसंकल्प सह्याद्री प्रतिष्ठान, अनिश यादव आणि संदेश शिगवण आपलाही शुभ सन्मान होतोय। अनिश यादव आणि संदेश शिगवण, सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा। चला घाई करा। अनिश यादव आणि संदेश शिगवण, त्यानंतर एकविरा संघाचे संघ मालक साईनाथ मेंगार आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय। साईनाथ मेंगार कुठे असेल? रोशन सोनी आपला सन्मान होतोय। या सन्माननीय शोभाजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते रोशन सोनीचा सन्मान होतोय। शोभाजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते रोशन सोनीचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले। डेकोरेशनच्या माध्यमातून असेल किंवा इतर सहकार्य असेल, नेहमीच रोशनचं आम्हाला सहकार्य असेल, असं सहकार्य यापुढे लाभेल। सतीशजी घोरपडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येतोय। समाजसेवक सतीशजी घोरपडे साहेब आणि त्यांच्याकडून मेडिसिनचं उपलब्ध आपल्याला झाली होती। या स्पर्धेसाठी खरोखर मनपूर्वक आभार आपले। नंतर या स्पर्धेसाठी पवन पाल
एकरूप संघाचे संघमालक पवन पाल बोला, आपण सन्मान घेऊन जायचंय. किसन बी साहेब आपण विलाला विनंती करतो की बोल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. एमजे फायटर संघाचे संघमालक गौरव गोरे, आकाश पवार यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. आकाश पवार या आपल्या शुभ हस्ते खरंच आणि वाणी प्रज्वल या साईनाथ बेंगाल यांचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या स्पर्धेमध्ये संघ मालक म्हणून साईनाथ बेंगाल होते, त्यांचाही शुभ सन्मान होतोय. भरत पांडे आणि थोरात साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. दोघांनी मिळून राजे ग्रुप या समोर राजे ग्रुप काय नक्कीच काय चर्चा असेल की नंतर काय येईल. खेळाडूंना सर्वांना ते बक्षीस समारंभ होणार आहे. या स्पर्धेमध्ये निलेश यांनी पंचांची भूमिका पार पाडली. त्यांना विनंती असेल की आपण मायेची शाल आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय. निलेश सुभाष काळे साहेबांना सन्मान चिन्ह द्यायचं राहिलं होतं. अंकुश जोरे यांना विनंती की त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होत आहे. सन्मान होते. चला घाई करायचे थोडंसं. गोरे साहेबांना विनंती करतो की त्यांचं
सन्मान करायचा आहे दौलत महाडिक. बाकी झालं. कस्तुरी इंटरनेटचाही सन्मान होतो इथं. या स्पर्धेसाठी ज्यांनी नेटची सुविधा पुरवली ते कस्तुरी इंटरनेट यांचाही मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी जे विशेष सहकार्य आम्हाला लाभले होतं ते शशी थोरात साहेब असतील, सुभाषजी काळे साहेब असतील, अनिल गवते साहेब असतील, सन्मान्य जगदीशजी गवते असतील, शुभम विजय चौगुले साहेब असतील, तसेच ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेब, विजय लिरके साहेब, तसेच भरत पांडे साहेब, पंकज सिंग समाजसेवक, तसेच शरद आवटे साहेब, या सर्वांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेला जी खेळपट्टी उपलब्ध होती त्यांचाही सर्वांचा आभार. आणि या स्पर्धेसाठी सर्व संघमालक या स्पर्धेमध्ये उपस्थित होते त्यांचाही आभार. ही स्पर्धा कमी वेळामध्ये चांगली करण्याचा जो खरं प्रयत्न केला त्यांना नक्कीच सन्मान केला पाहिजे. शरद कदम आणि अनिकेत विभूते, मी सन्माननीय शिवाजी काळे साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचं. या स्पर्धेला खरंच कमी वेळामध्ये त्यांनी चांगली स्पर्धा आयोजन करण्यामध्ये प्रयत्न केला असेल तर गौरव गोरे, अनिकेत विभूते आणि शरद कदम, आपल्याला विनंती असेल की आपला शुभ सन्मान एकत्र होत आहे. गौरव गोरे साहेब, अनिकेत विभूते असतील, चला फोटो सेशन होऊन द्या. खरोखर कमी वेळामध्ये. हॅलो तसाच पुढील सत्कार उत्कृष्ट दिवसभर आपल्याला समालोचक जे ऐकायला भेटलं व सर्व ती मेहनत जाते ती सुयोग गोळे आणि योगेश आखाडे यांचा दोघांचाही सत्कार पांडुरंग गोरे साहेब करतील. दोघांचाही सामूहिक सत्कार योगेश आखाडे आणि सुयोग गोळे पांडुरंग गोरे साहेब करतील. हे शॉल दे. समालोचक परत मी सियोगो यांच्याकडे सुपूर्द करतो माईक. चला सर्व जी आतुरता आपल्या सर्वांना आहे, चला राजे ग्रुप आणि यंगस्टर पुढे या. वैयक्तिक पारितोषिक घेण्यासाठी तरी पुढे या. दोन तीन सन्मान राहिले. सुनील जांगळे साहेबांचा सन्मान राहिले. मी विनंती करतो की गौरव गोरेला थोडंसं घाई करायचं आहे. सर्वांना नियोजित कार्यक्रम आहे. सुनील जांगरे असतील, अनंत झोरे असतील, यांचाही शुभ सन्मान करायचा आहे. हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती की स्टेजच्या समोर या. 2 दिवस आपण ही स्पर्धा तुमच्यासाठी आयोजन केलेलं होतं. आता शेवटच्या क्षणाला तुम्ही थोडीशी साथ आम्हाला कमी देताना दिसत आहेत. प्रत्येक खेळाडूला सांगण्याची गरज लागली. खूप वाईट ही परिस्थिती आहे. तुम्ही सर्व खेळाडूंनी स्टेजच्या समोर या. चला आता शेवटचे जे बक्षीस, जी आतुरता आपल्याला लागलेली आहे त्या बक्षीस वितरणाकडे आपण थोडंसं जात आहे. तरी पुढचं बक्षीस वितरण सुयोग गोळे यांनी त्वरित संपन्न करावं, कारण मान्यवरांना देखील याच्या पुढे खूप त्यांची कामं आहेत. त्यांना त्वरित मोकळं करावं. चुकून कोणाचं राहिलं असेल तर आम्ही आयोजकांकडून दिलगिरी व्यक्त करतो.
गरज झोरे यांचाही सन्मान होतोय इथे. समाजसेवक सतीश घोरपडे यांचाही सन्मान होतोय. ₹500 received on PhonePe. या स्पर्धेसाठी खरंच कोण चुकून राहिला असेल तर खरंच आयोजकांकडून दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण बक्षीस समारंभाकडे जातोय. या स्पर्धेचा बॅट्समन हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय आमचे विजय लिलके साहेब यांना विनंती करतो की आपण बॅट्समनचा पुरस्कार द्यायचा आहे आणि सुभाषजी काळे साहेब या दोघांना विनंती करतो की बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि कोण असेल बेस्ट बॅट्समन BPL 2024 चा उत्कृष्ट फलंदाज जातोय फलंदाज जातोय मला वाटतं अनिकेत नाही तर शेखर सोनकांबळे. तब्बल त्याने 80 धावा कुठल्यात 80 धावांची खेळी केले. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा जर कुणाच्या असतील तर शेखर सोनकांबळे असतील. मागच्याच महिन्यामध्ये DPL चा पुरस्कार उत्कृष्ट फलंदाजाचा घेतला आणि पुन्हा एकदा BPL 2025 चा उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा जातोय तो शेखर सोनकांबळे. डीजे नक्कीच वाजवा. शेखर फायनल गेले. बॅड लक नक्कीच तुझा असतं दरवेळेला. सुरुवात जोशमध्ये करतो शेवट ठीक आहे चल पण नक्कीच तुला गेल्या महिन्यामध्ये DPL चा उत्कृष्ट फलंदाज भेटला आणि पुन्हा एकदा BPL 2025 मध्ये तुला उत्कृष्ट फलंदाजी भेटले. काय बोलशील आयोजन आणि काय आजच्या दिवसाचं फलंदाजी तुझी होती आणि काय तुझं निश्चय होता? आयोजन एकदम मस्त होतं आणि यावर्षी BPL ही सगळ्यांनी मिळून आम्ही साकार केली त्यामुळे सगळ्यांचे पहिले धन्यवाद. आणि ही जी स्पर्धा होती की आपल्या इथले सगळ्या पोरांसाठी एक प्लॅटफॉर्म भेटावा आणि आपल्या इथले काही खेळाडू बाहेर खेळले पाहिजेत त्यासाठी आपण ही स्पर्धा भरवली होती. मी नक्कीच इच्छा करतो की आपले काहीतरी खेळाडू पूर्ण ओपनला खेळले पाहिजेत. यासाठी जेवढे पण प्रयत्न करतील आपल्या पाठी सगळ्यांचं आहेत. तर माझा एवढा नक्की विचार आहे की या येणाऱ्या पूर्ण हंगामात आपली इंटरपाड्याची एक ओपनची टीम कुठेतरी मोठ्या हंगामात खेळावी ही माझी इच्छा आहे. नक्की शेखर तू पुढे लागून जर हे प्रयत्न केलेस तर नक्कीच इंटरपाड्याची टीम नक्कीच कुठेतरी नवी मुंबईमध्ये व्यवसाय क्रिकेट खेळताना दिसेल. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी जाते 40+ खेळाडू 40+ खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज विकेट आहेत आणि आगळा वेगळे गोलंदाजी स्टाईल आहे. त्यांनी अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच 2025 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नाव नक्कीच राहील. हे पुरस्कार देण्यासाठी मी सुभाषजी काळे साहेब आणि भरत पांडे साहेब आणि थोरात साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं. उत्कृष्ट सन्माननीय माजी सरपंच अनिलजी गवते साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर यायचे. जेव्हा या नगरीमध्ये स्पर्धा असतात तर ज्यांचं सहकार्य आम्हाला असतं ते आमचे माजी सरपंच आत्ताही ते मॅच बघत आलेत. क्रिकेटचं किती वेळ आहे बघा त्यांना. मोबाईलवर मॅच बघत आलेत. आज इंडियाची मॅच आहे आणि गवते साहेब मॅच बघत आलेत. नक्कीच क्रिकेटचं काय वेळ असेल ते आपल्याला बघायला भेटेल कारण की स्वतः ते क्रिकेट खेळलेले आहेत. नक्कीच सन्माननीय माजी सरपंच यांचं हार्दिक स्वागत. सुभाष काळे साहेब आणि अनिल गवते साहेब यांना विनंती करतो की पुढील पारितोषिक द्यायचं. उत्कृष्ट गोलंदाज जातय 40+ खेळाडू आहे तो. बॉलरचं नाव आहे राजे ग्रुपचा नाही तर आर्यन 11 संघाचा नाही तर
अमन, राजे ग्रुपचा अमन. अच्छे पॉइंट में खरीदा मुझे, और उसी दादा को बहुत धन्यवाद करना चाहूँगा, सागर दादा को बहुत धन्यवाद करना चाहूँगा कि हमारे पर भरोसा करके हमारे पर. धन्यवाद अमन. नक्कीच बेस्ट ऑफ लक पुढील स्पर्धेसाठी. उत्कृष्ट फलंदाजी क्षेत्ररक्षण जाते. एक सत्कार घ्यायचा आहे. सन्माननीय अनिल गवते साहेब यांचा सन्मान करायचा आहे. ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेबांना विनंती करतो की अनिल गवते साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेला आपण वेळात वेळ भेट देऊन स्पर्धेला उपस्थित राहिले आणि या स्पर्धेचं आकर्षण वाढवलं आहे आपण. पुढील बक्षिसासाठी मी शरद आवटे, किशन बिष्ट आणि थोरात साहेब, डॉक्टर झोरे चौघांनाही विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचं आहे. किशन बिष्ट साहेब, थोरात साहेब, डॉक्टर झोरे साहेब आणि शरद आवटे साहेब यांच्या चौघांच्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक जाते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शरद कदम का साईनाथ भले साहेब आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. साईनाथ भले साहेब नेहमीच आमचं आम्हाला सहकार्य असतं. साईनाथ भले साहेब यांचं एक मैत्रीतील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. साईनाथ भले साहेब आपलं हार्दिक स्वागत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जातंय विजय कदम याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जातंय. आणि चारही मान्यवरांचे आणि काय उत्कृष्ट गोलंदाजी पण होती, त्याची फलंदाजी पण होती. टाळ्या वाजवायचे. आपला दोन एक कॅच पकडली बाउंड्रीच्या लाईन, आपला दोन कॅच होती. साईनाथ भले साहेब आणि साईनाथ भले साहेबांचाही सन्मान होतोय. गौरव गोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. थोडंसं घाई करायचं आहे, पाहुण्यांना जायचं आहे, थोडंसं स्पीडअप घ्या. आणि पुढील पारितोषिकीसाठी आनंद झोरे साहेब आणि गोरपडे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचंय. रोहन पवार आपण कुठे असेल तर आपणही या. अंकुश झोरे साहेब या चौघांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. अनंत झोरे, सतीश गोरपडे, रोहन पवार, अंकुश झोरे. मालिकावीर कुणाला जाते? 2025 BPL स्पर्धेचा मालिकावीर जातोय. हे क्रिसचं कोण नाव घेत रे? क्रिसचं नका नाव घेऊ. क्रिस शिर्के नाही तर जातोय पुरस्कार. हा बरस दे बादल बरस दे. या बादल मालिकावीरचा पुरस्कार जातोय. आणि शेलरच्या यांच्याकडून एक मोटिवेशन म्हणून एक पारितोषिक जाते. 40+ इथे काका गोलंदाजी करत होते, त्यांचा सन्मान होतोय. राजेश मिश्रा साहेब आपला शुभ सन्मान होतोय. काय गोलंदाजी होती एवढ्या वयामध्ये ही. 20 ज्येष्ठ पण आणि खेळण्यामध्ये श्रेष्ठ म्हणायला काय हरकत नाही. काय केले
अनिकेत विभूते यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. एका युवाकडून हॅलो बादलचं थोडंसं मनोगत राहिलं या. चला बादल बादल सॉरी यार सॉरी तुझ्या जोशमध्ये मी राहिलो. तुझा खेळी खरंच अप्रितम होती. चला टाळ्या वाजव एकदा बादलसाठी. बरंच दे बादल काय बरसत होता आज. अक्षरशः ग्राउंड मध्ये तुफान आणून सोडला होता. सुरुवातीच्या 2 ते 3 मॅच मध्ये काय बोलशील बादल. आपलातून गोलंदाजी, आपलातून फलंदाजी, आपलातून क्षेत्ररक्षण. काय बोलशील या स्पर्धेबद्दल आणि मालिकावीर कितवी मालिकावीर आहे तुला आणि घरच्या ग्राउंडवर खेळताना काय मजा असते. तर आज खूप छान वाटतंय की मला इथे खेळण्याची संधी दिली आणि खास करून राजे ग्रुपचं मी मुखावत करेन आणि काय नाही धन्यवाद. नक्कीच बादल आज काय पार्टीची सोय नियोजन काय होतं का अगोदरच. नक्कीच राजे ग्रुपची पार्टी असेल आणि मोठं त्याच्यामध्ये जर वाटा असेल तर बादलचा असेल. नक्कीच बेस्ट ऑफ लक बादल. धन्यवाद धन्यवाद टीम सर्वांचं. आणि सर्वात चांगली कामगिरी केली ते प्रतीक जोरे यांनी. त्याचं थोडंसं मनोगत घेऊया आपण. प्रतीक जोरेचं मनोगत घेऊया कारण संघामध्ये 12वा खेळाडू पण खूप इम्पॉर्टंट असतो. 12व्या खेळाडूचे पण महत्त्व असतं. प्रतीक झोरे काय बोलतील. एक अँड्रम क्रिकेटमधील मोठा सितारा आहे. पॅकर म्हणून त्याला नक्कीच आसलपाचा पॅकर समजलं जातं. काय बोलशील प्रतीक. पारितोषिक मारले तुझा खूप मोठा ह्याच्यामध्ये वाटा आहे. काय बोलशील. असं काय नाही. धन्यवाद. आणि द्वितीय पारितोषिक जाते BPL 2025चं यंग स्टार 11 या आपलं पारितोषिक घेऊन जा. सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक जाते. सर्वांनीच उभं राहायचंय.
धन्यवाद मान्यवरांचा धन्यवाद. या स्पर्धेमध्ये सर्वात छोटा खेळाडू खेळला गेला. नक्कीच एक मोटिवेशन म्हणून पुढील एक शुभेच्छा म्हणून त्याला एक सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. सर्वात छोटा खेळाडू आणि सीझन प्रॅक्टिसला जातो. नक्कीच भविष्यात इल्टनपाड्याचा एक उत्कृष्ट खेळाडू मध्ये असेल. गौरांग शिर्के, या गौरांग शिर्के आहे उपस्थित. दिनेश शिर्के यांच्या शुभ हस्ते गौरांग शिर्के एक नक्कीच नवीन तारा. दिनेश शिर्के आपणच स्वीकारत हे पारितोषिक आणि नक्कीच आपल्या पुतण्याला आपण नक्कीच भविष्यात आपल्यासारखा टायगर बनवाल असे नक्कीच आशा असेल. विजय लिलके साहेबांना विनंती करतो की आपण ते पारितोषिक द्यायचे. साईनाथ भले असतील. इंटलपाडा BPL या ठिकाणी आयोजक मी प्रथम पहिल्या वर्षी हे आलेलो आहे. खरं पाहिलं तर इथं बघितल्यानंतर असं वाटतंय की हा IPL मधले खेळाडू झालेत का काय. हारले त्यांना पण शुभेच्छा, जिंकले त्यांना पण शुभेच्छा. आणि ह्या इंटलपाड्यामधून नवी मुंबईमधून नाही तर IPL मध्ये पण खेळण्याची शक्ती तुमच्यामध्ये सर्वांमध्ये आहे असं मला वाटतंय. आणि पुढच्या वाटचालीच्या पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. खरं पाहिलं तर ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम आयोजित केला. इथं यूट्यूब चॅनल असेल त्यांनी पण चांगल्या पद्धतीने दाखवले. हंपर असतील त्यांना पण चांगल्या पद्धतीने हंपरकी ह्या ठिकाणी निभवली. त्यांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा. व आयोजकाचे खरं पाहिलं तर आयोजकांनी ज्या पद्धतीने 2 दिवसामध्ये कार्यक्रम आयोजित केला त्यांना पण पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा घेतो. आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो सर्व मान्यवरांच्या वतीने. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिल गवते साहेबांना विनंती करतो की 2 शब्द व्यक्त करावे. इल्टनपाडा येथील सर्व उत्कृष्ट क्रिकेटपटू ह्या लोकांना सांगतोय की मुलांना की असेच खेळत राहा आणि आपल्या इल्टनपाड्याचं नाव पुढे येईल याची तुम्ही काळजी घ्या. खेळत 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 तुम्ही इंडियाचा एखादा तरी प्लेयर बनेल याची मी शाश्वती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेबांना विनंती करतो की 2 शब्द व्यक्त करायचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून, त्याचप्रमाणे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी या क्रिकेटचे आयोजन केलं. ते म्हणजे हे संस्थापक इथले कमिटी सगळे ज्याने आयोजन नियोजन केलं ते कमिटी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले माझे सगळे मान्यवर, गवते साहेब असतील, माझे काळे साहेब असतील, झोरे साहेब असतील, लिलके साहेब असतील आणि भले आणि माझे इतर सगळे खेळाडू. आज खरोखरच एवढा आनंद वाटतो की तळागाळापासून आज मुलं या ठिकाणी खेळत आहेत. आम्हाला आनंद वाटतो. आमच्या वयोवृद्धवालांना असं वाटतं की आमच्यात पण एक स्फूर्ती निर्माण होते की असेच खेळाडू खेळत राहावे आणि त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा. आणि खरोखर आहे गवते घराण्याचं आम्हाला आज या ठिकाणी जे मैदान मिळालं ते आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि ही मुलं प्लॅटफॉर्मवर पुढे आणखी पुढे त्यांनी यशाची पायरी चढू दे असं त्यांना मी बोलू इच्छितो. कारण आज 2 दिवस कार्यक्रम करायचं म्हटलं तर स्वतःचा आपला कामधंदा बाजूला सोडून आज या ठिकाणी सगळी मुलं आज बोलावी तेवढी कमीच आहे त्यांचं आयोजन म्हटलं तर. आज रोहन पवार असतील, सुये गोळे असतील, आखाडे असतील, झोरे असतील, परत बरेच आता नाव घेण्यासारखे म्हटलं तर बरेच काय इथे या ठिकाणी कमिटी ही मुलं आज रात्रंदिवस राबतात. मी त्याशी बघितलं की बावडीजवळसुद्धा रात्री 4-4 वाजेपर्यंत ते बॅनर ठोकत होते. बघा किती स्वतःचं कामधंदा सोडून म्हणजे आज सगळ्यांसाठी एकत्र घेऊन चालणारे ही कमिटी मेंबर आमचे हे सभासद ही टीम अशीच ह्यांना परमेश्वराची मी प्रार्थना करेन की खरोखर ह्यांना आणखी सुबुद्धी चांगली द्यावी की आज 500-500 आहेत उद्या 1000 या ठिकाणी खेळाडू जमले पाहिजे असं मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी खेळले याच्या पुढेही त्यांना प्लॅटफॉर्म मिळू दे. ऐरोली म्हणा, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर ह्यांना खेळायचा मान सन्मान मिळावा असं त्यांना मी ग्वाही देतो. आणि माझ्याकडून जे काय सहकार्य होतं मला नक्कीच करेन असे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद गोरेसाहेब. नक्कीच तुमचं सहकार्य असतं. मी ज्यांच्याकडं बोलण्यासाठी माईक देतो ते कधी बोलतच नाहीत. तुम्ही बोलाल ते बरोबर, तुम्हाला सहकार्य पाहिजे, आमचं सहकार्य. पण दादाला एक विनंती आहे की 2 शब्द तरी आज बोलायचे. विजय लिलके साहेबांना विनंती करतो की शुभेच्छा म्हणून 2 शब्द बोला, फक्त 2 शब्द बोला, खूप विनंती. इल्टनपाडा बिग बॉईज लीग, मी सर्व युवा कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि फक्त क्रिकेटच नको रे, काय माहिती आहे का, आपला मुंबईमध्ये आहे ना, इल्टनपाडा हा एकच असा एरिया आहे की तिथे म्हणजे आतापर्यंत नाही आहेत. आणि त्याच्यासाठी जे युवक आता खेळायला जसे जमतं ना, तशी ह्या निवडणूक येते तर जे कोणी बाहेरचे येऊन आज 20 वर्ष आपल्यावरती राज्य करतायत ना, त्याचं राज्य ना जरा तुम्ही सर्व युवकांनी येऊन एकदा त्या ताकद दाखवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद. क्रिकेटच्या आवारी एक आवड असते क्रिकेटची, पण क्रिकेटसाठी सर्व काही सोडू नका. आपली फॅमिली बघून, आपलं घर प्रपंच संसार बघून सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. नक्कीच सर्व या इथे खेळाडू जमले असतील. आपला नोकरी धंदा कामधंदा सर्व बघून आपण क्रिकेट खेळा, जेणेकरून क्रिकेटसाठी सर्व सोडू नका. दादाच्या माध्यमातून नक्कीच चांगला संदेश आहे. खेळाडू ती जपली पाहिजे, आपला छंद जपला पाहिजे, पण सर्व गोष्टी करून या गोष्टी करायचे. मी गौरव ज्यांच्या माध्यमातून अनिकेत विभूते असतील, शरद कदम असतील आणि गौरव गोरे असतील यांनी एकच मिनटं प्रथम पारितोषिक साहेब वितरण करतो. गौरव गोरे यांना विनंती करतो की 2 शब्द, आपण या स्पर्धेचं एवढं मोठं आयोजन केलं आहे तर नक्कीच आपलेही 2 शब्द या स्पर्धेच्या माध्यमातून व्हावेत. मी पहिला तर धन्यवाद करतो की जे कमिटीचे खेळाडू आहेत आणि मॅनेजमेंटचे जे काही आपल्याला लाभलेले खेळाडू होते त्यांचा मी धन्यवाद करतो. 2 दिवस मेहनत केली आणि स्पर्धा ही पूर्णपणे पार पाडली. इल्टनपाडा बिग बॉस लीग फक्त विषय झाला होता आणि हा विषय पूर्ण चर्चेत आला आणि हा चर्चेत आल्यानंतर, हा उन्हात आल्यानंतर विषय खूप सुंदररित्या पार पडला गेला होता. पण आणि जो काही आपल्याला आज क्रिकेटचं मैदान खेळायला भेटतं आणि बघायला भेटतंय ते आपले आनंद होते यांच्यामुळे ते आपल्याला आज मैदान बघायला भेटतंय. आणि नाना, आज मला असं वाटतं की हे मैदान वर्षानुवर्ष असंच राहो, कारण मी 2 महिन्यापासून एक गोष्ट ऐकतो की हे लास्टचे 2 महिने तुम्हाला इथे खेळायला भेटणार आहे. मी विचार केला प्रत्येक गोष्टीचा, मी प्रत्येक विचार केला की आपले यंग पोरं वार्ड क्रमांक 5 मध्ये यंग पोरं भरपूर आहेत, त्यांचा एक प्लॅटफॉर्म कुठेतरी चुकण्याचा तात्पर्य तो असेल. त्यामुळे माझी एक विनंती आहे ना की तुमच्या तोंडाने मला ऐकू दे की हा जो ग्राउंड आहे हा असाच राहील. आता मला हे सांगितलंय की ग्राउंड, तुम्हाला मी पूर्वीची एक आठवण देतो. पाड्याची मुलं, लहान लहान मुलं, तर खाली ग्राउंड होतं खड्ड्यामध्ये. त्या ग्राउंडमध्ये त्यांना खेळायला जागा नव्हती, पण मी स्वतः JCB लावून क्लिअर करून दिली होती. आणि माझ्या विरुद्ध आपल्या इल्टनपाड्यातल्या त्यांनी कुठे गेल्या, त्या वॉर्ड ऑफिसला मोर्चा घेऊन. कशासाठी? तर संडासासाठी. आणि संडास माझ्या जागेत मीच जागा दिलेली आहे. आणि तशीच हे मैदान हे तुम्हाला कायमचं खेळण्यासाठीच राहील, एवढंच मी बोलतो. धन्यवाद. धन्यवाद गवते साहेब. खरं पाहिलं तर ह्या ठिकाणी 2 गवते वेगळे आहेत आणि बाकीचे डिग्यावाले गवते वेगळे आहेत. या हिशोबाने तुम्हाला हे गवते साहेब बोलतात म्हणजे गवत्यामध्ये फरक आहेत, हे निश्चितच. आणि नाना, तुमचं कौतुक करावं थोडं कमीच आहे. आज बघा, आज यंग पोरांना कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटलेला आहे आणि आज एक प्लेयर आपल्या इंटरनॅशनल खेळू शकतो किंवा एसपीएल खेळू शकतो, NPL खेळू शकतो, अशी नानांची अपेक्षा. कारण नानाने आपल्याला क्रिकेट खेळ दिलेला आहे आणि मैदान दिलेलं आहे, अशी नानांची अपेक्षा आहे. आणि प्रत्येक आपल्या कमिटीची अपेक्षा आहे की कुठला तरी एक खेळाडू हा आपल्याला इल्टनपाड्याचं नाव रोशन केलं पाहिजे.
धन्यवाद. आणि जी स्पर्धा ज्याच्यासाठी रंगवली गेली, जी स्पर्धा आतुरता आहे ते प्रथम पारितोषिक ज्यांच्या या स्पर्धेसाठी आकर्षक आम्हाला ट्रॉफ्या लाभल्या त्यांच्याकडून हे पारितोषिक वितरण होते. विजय लिलके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथम पारितोषिक द्यायचंय. राजे ग्रुप या विजय लिलके साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खाली बस या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिल्या ते विजय लिलके साहेब यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात येते. विजय लिलके साहेब यांच्याकडून प्रथम नंबरचे पारितोषिक जाते. विजय लिलके साहेब यांच्याकडून प्रथम नंबरचे पारितोषिक देते. धन्यवाद. सन्माननीय राजा फोटो सेशन होऊ द्या. विजय लिलके साहेबांबरोबर एक फोटो सेशन होऊ द्या. विजय लिलके साहेबांबरोबर एक फोटो सेशन होऊ द्या. ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेब. जो कोणी नाव घेण्यासाठी किंवा सहकार्य लाभलं होतं पण त्यांचं नाव घेतलं नाही तर त्यांचं मी दीर्घ व्यक्त करतो. धन्यवाद डीजे धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. पुढे असं सहकार्य साहेब शिवाजी काळे साहेब, ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेब, थोरात साहेब असतील, शरद आवटे साहेब असतील, भरत पांडे साहेब असतील, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. खरंच आपण मनापासून या स्पर्धेला सहकार्य केलं. ही स्पर्धा आपल्यामुळे मोठी झाली. आपलं मनपूर्वक आभार. चला ग्राउंड मध्ये फोटो सेशन करायचंय. मान्यवरांना जाऊन द्या. या ठिकाणी हॅलो, या ठिकाणी आज सातत्याने 2 दिवस सूत्रसंचालक केलं हे कार्यक्रमाचं. ते सुयोग गोळे आखाडे त्यांचा या शाल श्रीफळ देऊन मायेचा सत्कार करण्यात येईल. केला
खरोखरच 2 दिवस ज्याने समालोचन केलं आणि पूर्णपणे आपल्या कमिटीमध्ये असून मोलाचा वाटा केला ते आपले सुयोगदादा, खरोखरच मनाच्या अंतःकरणातून धन्यवाद. सुयोगदा, नेहमी असाच सपोर्ट तुझा राहू दे. तसंच सह्याद्री मित्रमंडळाचा एक खूप मी धन्यवाद करतो, कारण खूप त्यांनी सपोर्ट केला. तसंच आमचा हिल्टनपाडा बॉईज या संघांचाही तितकाच असा सपोर्ट होता, त्यामुळे स्पर्धा पार पाडण्यात आली. धन्यवाद. तसेच हिल्टनपाडा बॉईज मधले देवांश कदम खूप छोटे खेळाडू आहेत आणि 2 दिवसापासून खूप धावपळ करत होते, यांचा सत्कार करण्यात होते. तसेच आपले कॉमेंट्रीची भूमिका पार पाडलेले एक योगेश आखाडे, खूप सुंदर अशी भूमिका पार पाडली तुम्ही. तसेच सह्याद्री मित्रमंडळाचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत त्यांचा इथे एक सत्कार होतो. सह्याद्री मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या रोहन पवार, दिलेश शिर्के, शिव गोळे, आनंद गमे, योगेश आखाडे, या सरपंच या इकडे तुमचा सत्कार होतो. तसेच सह्याद्री मित्रमंडळाने केलेला एक सपोर्ट म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येत होते.